विचारत असतो, रूप म्हणजे कोणाचं? भगवंताचं. गेले 28 युग भगवंत विटेवरती उभा आहे, पण कोणासाठी उभा आहे? कशासाठी उभा आहे? भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करता करता अख्ख्या जगाचा मालक कोण आहे तर पांडुरंग. अख्ख्या जगाचा मालक पांडुरंग जेव्हा त्या भक्त पुंडलिकाला भेटायला आला, त्यावेळी त्या पुंडलिकाने काय सांगितलं की आधी मी माझ्या आई वडिलांची सेवा करणार आणि मग मी तिच्या दर्शनाला येणार. म्हणजे त्या भक्त पुंडलिकांकडून आपल्याला ह्या कलियुगात काय घ्यायचं आहे की सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर आपले आई वडील. एकदा जोरदार टाळ्या आपल्या आई वडिलांसाठी वाजवा. तुम्ही हजार देवस्थान करा, 1000 मंदिरात जा, तुम्हाला देव मिळतील. फक्त एकदा सकाळी उठल्यानंतर आई वडिलांचा नमस्कार करा, तुम्हाला 1000 देव आई वडिलांच्या चरणाशी तुम्हाला मिळतील. कारण का या आई वडिलांनी आपल्याला हे जग दाखवलं, त्यांना विसरणं आपल्यासाठी खूप कठीण आहे. परंतु आताचं हे कलियुग आणि मला 100% खात्री आहे आज आमचा एकमेव कोकण असा आहे, आमच्या कोकणात एकही वृद्धाश्रम नाही. तर जोरदार टाळ्या आपल्या कोकणामध्ये वाजवा. आणि आमच्या कोकणाचा वारकरी आणि शेतकरी हा कधीच रडत बसत नाही. भले किती त्याच्यावरती संकट आहे. आता मागच्या महिन्यापर्यंत पाऊस पडत होता तरी तो कधी रडला नाही, त्याने कधीच तो त्याने आत्महत्या केली नाही. का? कारण भक्ती. कोकणी माणसाला एक चांगलं त्याच्या मागे असणारे म्हणजे भगवंताचा आशीर्वाद. दशावतार बघा ना, दशावतार जरी म्हटलं तरी आपल्या कोकणची कला हा सारा समुद्र पलीकडे आहे. दशावतारावरती पिक्चर येतो, पिक्चर आला आणि तो फेमस देखील झाला. का? म्हणजे आपल्या कोकणची कला जपण्याची काम हे आपल्यासारख्या गोवाला चांगले दिलेलं आहे. पण आम्ही गावात होतो की आम्हाला ते ही आता मंडळी साधा विचार करा, आज हे बुवा ज्येष्ठ आहेत, इकडे ज्येष्ठ आहेत, ते बुवा पण ज्येष्ठ आहेत, मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, तुम्हाला प्रबोधन करण्याएवढा मी काय मोठा झालो नाही. पण आज परमेश्वराची कृपा ही मला आज पुढची बुवा म्हणून का मिळाले? कुठेतरी माझ्या आई वडिलांची पुण्याई, माझ्या आजी आजोबांची पुण्याई म्हणून ही पुढची आहे. आणि त्याचा जर मी वाईट उपयोग केला तर माझ्या जगण्याला काही अर्थ नाही. त्याच्यामुळे आज भजन म्हणजे भजन झालं पाहिजे 100%. आणि एवढं सुज्ञान आणि चांगलं रसिक मार्ग आम्हाला लाभला आहे. तर जोरदार टाळ्या तुमच्यासाठी वाजवा. त्या मंडळासाठी फक्त एकच सांगेल, त्या मंडळासाठी सांगेल की ना पैशासाठी ना स्वार्थासाठी, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी हे मंडळ सटकायचे फक्त आणि फक्त हरिनामासाठी, फक्त आणि फक्त हरिनामासाठी, फक्त आणि फक्त हरिनामासाठी. हरिनामाच्या मार्फत जे काय करण्याचा प्रयत्न आता ही वीट थोडक्यात फक्त एक दाखला देतो आणि रूपाचा आपल्याला सुरुवात करतो. ही वीट आपण जी म्हणतो या वीटेवरती गेले 28 युग भगवंत उभा आहे. ती वीट म्हणजे नेमकं काय आहे? ज्यावेळी इंद्र आणि चंद्र, कोण? इंद्र आणि चंद्र या दोघांनी ठरवलं की आपण अहिल्याला जाऊन भ्रष्ट करायचे. कोणाला? अहिल्याला जाऊन भ्रष्ट करायचं. आणि हे लक्षात कोणाच्या आलं? गौतम ऋषीच्या हे लक्षात आल्यानंतर त्या गौतम ऋषीने त्या दोघांना पण शाप दिला. चंद्राला सांगितलं की तू काळ पडशील, इंद्राला सांगितलं की तुझ्या संपूर्ण अंगावरती कोर उठतील आणि तू विद्रुप दिसशील. शापाप्रमाणे चंद्र काळा झाला, शापाप्रमाणे त्या इंद्राच्या संपूर्ण अंगावरती कोर उठले, तो विद्रुप दिसायला लागला. आता मला सांगा, इंद्र म्हणजे देवांचा राजा, जर देवाच्या राजाला असा विद्रुप दिसायला लागला तर मग त्याला देव म्हणणार कोण? शेवटी काय होईना, सगळे देव सगळी तीर्थयात्रा केली तरी त्याच्याने काय होईल? त्या अंगावरची कोड काय निघून जात नव्हते. शेवटी त्याने काय केलं? शंभू महादेवांची उपासना केली. शंभू महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी काय केलं? एक लोखंडाचा दंड त्याच्या हातात दिला. लोखंडाचा दंड त्याच्या हातात दिला आणि सांगितलं, हा लोखंड घे आणि या पृथ्वीवरती सगळी तीर्थयात्रा कर. ज्या ठिकाणी हा लोखंडाचा दंड पाण्यात टाकल्यावर तरेल त्या ठिकाणी बसून तू भगवंताची उपासना कर. सांगितल्याप्रमाणे इंद्राने सगळी तीर्थयात्रा केली. पण लोखंड पाण्यात करणार कसं? लोखंड एखादा खडा तरी एवढा आपण टाकला तर पाण्यात बुडणार. लोखंड करणार कसं? शेवटी करत नव्हता. शेवटी सगळी तीर्थयात्रा केली तरी त्याला काही जमेना. शेवटी तो चालत इंद्रदेव पंढरपुरात आला. पंढरपुरात आल्यानंतर आपल्याला पंढरपुरा वारीत जाणारी आपली माणसं असतील, वारकरी असतील, त्यांना माहिती आहे की पंढरपुरात लोहदंड असले ठिकाण आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर त्याने तो लोहदंड पाण्यात टाकला आणि तो तरला वरती आला लोखंडाचा दंड. त्या ठिकाणी बसून त्याने भगवंताची
उपासना केली. साक्षात पांडुरंगाने त्याला दर्शन दिलं. त्याच्या डोकीवर हात ठेवल्यानंतर त्याच्या संपूर्ण अंगावरचे पोळ दुखून गेले. इंद्रदेव होते तसे दिसायला लागले, परंतु इंद्रदेव एवढ्यावरती थांबले नाही. इंद्रदेवाने काय सांगितलं, भगवंता मला एवढंच नको, आज तू मला या शापातून मुक्त केलंस, मला असं काहीतरी दे, अशी काहीतरी गोष्ट मला दे की आयुष्यभर माझं नाव तुझ्या बरोबर लागेल. तेव्हा त्या पांडुरंगाने भगवंताने काय केलं, तो लोहदंड होता त्याची वीड बनवली. लोहदंड होता त्याची वीड बनवली आणि त्या विटेवरती गेले 28 किलो भगवंत उभा आहे. आणि त्या विटेला नाव देखील काय आहे, इंद्रपीठ. त्या विटेला नाव काय आहे, इंद्रपीठ. आणि वास्तविक भजनाच्या माध्यमातून आम्ही तरुण, आम्ही सुद्धा तरुण आहे, पण तरुण पिढीला आम्ही हे द्यायला लागतो, कारण का सध्याची पिढी असताना होत चालले. मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही ऑफिससारख्या ठिकाणी कामाला असलो की साधा चहा पिण्याचा ब्रेक जरी झाला तरी मुलं मुली अगदी बाहेर पडल्याची नुसतं धूळ. म्हणजे ही सगळ्याची परिस्थिती, सिगरेट म्हणणं, दारू म्हणणं, गुटखा म्हणणं, ही सगळ्याची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांपासून आपल्याला एकच गोष्ट लाभ मिळू शकते, ती म्हणजे काय, हरिनाम. कोणतीही गोष्ट अति केली की तिची माती होते, फक्त हरिनाम एक अशी गोष्ट आहे जी अति केल्याने तिथं चांगलंच होणार नाही. त्या हरिनामात असलेला माणूस, त्या हरिनाम ऐकत असलेला माणूस कधीच वाया जाणार नाही, हे 100% मी सांगतो. कारण जेव्हा धर्म सांगेल तुका तुम्हा नाही ते सरकार देते, होय हरिकथा त्याचा घोष नामाचा. म्हणजे भगवंत तुकाराम महाराज सांगतात की अरे यमा, ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण, पूजन, कीर्तन, भजन चालू असेल त्या ठिकाणी तुला तू त्या ठिकाणी बसलेल्या कुठल्याच माणसाला काहीच करू शकत नाही. यमाला देखील यायला इथे एंट्री नाही, एवढी ताकद या हरिनामात आहे. म्हणून या ठिकाणी कृपाच्या अभंगाला सुरुवात करतोय. या ठिकाणी सन्मान्य तुषारजी नलावडे साहेब याकडून माझ्यासाठी 100 रुपये पाठवले. धन्यवाद. तत्पूर्वी शिवतांडवाची झलक फक्त मार्गवाड्या रूपाला सुरुवात करतो. फरमाईश होती महाराजांची शिवतांडव. परमेश्वराच्या कृपेने माझे गुरुजी कोकणरत्न सन्मान्य संतोष शिरसेकर बुवा आज मी जो काय भजन करतो, आज या सगळ्या भजन क्षेत्रात माझं जे काही छोटंसं नाव आहे ते माझे गुरुजी सन्मान्य संतोष शिरसेकर बुवा एका जोरदार टाळ्या माझ्या गुरुजींसाठी वाजवा. आणि त्यांनी 4 बंद आणि एक बसवलेले हे भजन परमेश्वराच्या कृपेने युट्यूबवरती खूप फेमस झालं आणि त्याच्यामध्ये युट्यूबरचा खूप हात आहे. एका जोरदार टाळ्या हात युट्यूबरसाठी वाजवा. पण आज 100% आम्हाला खात्री आहे की आज ते अजिबात खाली टाकणार नाही. पेटलेली बारी, भोगावलेली बारी, नाट मोडलेली, गौरववाली, कोटणी बुवानी गौरवची वाट टाकलेली, 100% आज ते टाकणार नाही. त्यांना माहिती आहे बुवा पण कोण आहे आणि माणूस पण तोच विचार करतो. कसं आहे, आपण म्हणतो की आम्हाला हरिनामात खूप किंमत आहे, पण तसं नाही मंडळी. 4 लोक आपल्याला चांगलं म्हणतात म्हणजे आपण चांगलं नाही आहे. 100 लोक जर आपल्याला चांगले म्हणतायत, वाईट बोलून म्हणजे आम्ही चांगलेलो आहे, 90 लोकांचा आपण विचार केला काय ना, आपण तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. आम्हाला तेवढी परमिशनच नाही. उद्या ही बारी ऐकली गेली तर आमच्या उद्या कोण येणार, काय बोलला परत बारीला बसायचं नाही. एवढे आमच्या मुलीचे अजून पण आमच्यावरती हक्क आहे आणि तो हक्क असला पाहिजे प्रत्येक गुरुजींनी, प्रत्येक गुरुला आपल्या गुरुजींनी आधी 100% सांगितलंच पाहिजे की तुला जमत असेल तर भजन करू नको, पण चांगलं द्यायचा बघायला प्रयत्न कर. मी काही मोठा नाही ते, पण चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न आम्ही करण्याचा
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याने ग्रुपाच्या आभाराला सुरुवात करतो. कैसा है ये बंधन
Hey!